हा एक मिनिट. हे याच्यातून याच्यावर कसं येईल? स्क्रीनवरती टच करा, वरती ऑडिओचे ऑप्शन असतील. कुठे? स्क्रीनवरती वरती ऑडिओचा एक सिम्बॉल दिसेल बघा. ऑडिओ. हा पूर्ण ऑडिओ ऑफ झालाय. आता माईक ऑफ. नाही, माईक ऑफ केला तुम्ही. मग ऑडिओ मध्ये हे जे हा याच्या आता बोलून पहा. हा, आता येतोय आवाज स्पीकर मध्ये. हो ठीक आहे. ओके. हा मग कधी सुरू करायचं? आता 3 जण कनेक्ट झालेत. ओके. आता ठीक आहे का? स्क्रीन ठीक आहे का? हो ठीक आहे सर. सुरू करायचं का मग? हो करून घ्या. किंवा हो गया टाइम चालू कर. किती आले? 4 आहे ना? 5 जण आलेत. 5 लोक आले. हो हो. 5 मिनिटं हॅलो हॅलो हा सर. सुबोध, हा तू आता या लोकांना क्विजच समजावून सांगून दे 5 मिनिटापर्यंत. बर. आता मागच्या वेळेस रेफ्रिजरेशन वीकला कोणी होतं क्विजला आपल्यापैकी? कठाळे सर नाही सर, नाही. नाही का? अच्छा. बरं, आपण आता मी नव्हतो सर. नव्हते का? ओके. बरं, आता आपण जो क्विज कॉम्पिटिशन घेणार आहे इश्री नाशिकसाठी, तर त्याच्यामध्ये पॅटर्न असा असेल की आपण त्याच्यावरती एक गुगल मीटची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला जॉईन व्हायचं आणि त्या लिंकला जॉईन झाल्यानंतर आपण एक 5 मिनिटानंतर तिथे त्या चॅट बॉक्समध्ये क्विजची लिंक टाकणार आहे. त्या लिंकवर जाऊन सगळ्यांनी क्विज जे काही क्विज असतील, क्वेश्चन आन्सर असतील, ते तिथे द्यायचे आणि ते दिल्यानंतर मग लगेचच गुगल मीट वरती रिझल्ट डिक्लेअर करणार आहे. साधारण आपण 1 तासाचा वेळ देणार आहे क्वेश्चन आन्सरसाठी. साधारण 50 क्वेश्चन आहे त्याच्यावर. तसे आपण सगळ्यांनी जॉईन करायचं आहे त्याला, क्विज कॉम्पिटिशनला. हा आला नाही का? प्रवीण नाही दिसत आहे. नाही, प्रवीण नाही दिसत आहे अजून. मला वाटतं ऑन द वे असेल तो कदाचित. अच्छा.
तर मला ते सुरू करायला हरकत नाही. बर, आले ना सगळे. हो हो. चला सुरू करा. हो हो गए. चालेल. कोण कोण आले नाव सांग ना. कोण कोण आले, कोण कोण आले कोण कोण आले. सर कापसे आलेलो आहे. कापसे हा. साहेब आहेत, सचिन कुंजाळ साहेब आहेत, हरीश खटाळे साहेब आहेत, आनंद भालेराव, ऋषिकेश जोग, एवढे सगळेजण आहेत सर. ओके, मग अजून कुठे यायचं राहिलंय का? पतेत जॉईन झाला होता आणि परत लेफ्ट झाला, तो परत जॉईन होऊन कोण जाईल. कोण कोण पतेत आणि हा प्रवीण आहे अजून, तो पण होऊन जाईल. प्रवीण पण जॉईन, आपण सगळे आले आहेत ऑलमोस्ट. हो हो सर. ओके, गुड मॉर्निंग टू यू. हॅलो, आपण आज मागच्या सेशनला आपण शेवटी इक्विपमेंट्सवर, मोटर्सवर आपण डिस्कस केलं होतं. मोटरच्या एफिशियन्सी बद्दल, मोटर्सचं कसा लोड घ्यायचे असतात, मोटरचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे इक्विपमेंटचं. आपण मोटर ड्राईव्ह मेकॅनिझम आणि ड्रिव्हन मेकॅनिझमचे कॉम्बिनेशन्स पण स्टडी केले होते. ड्राईव्ह इन आणि ड्राईव्ह आउट असेल तर काय, किंवा दोन्ही एकाच ठिकाणी असतील तर काय, किंवा एक बाहेर एक आत असेल तर काय, आपण वेरियस ऑप्शन आपण डिस्कस केलेले होते, सगळ्यांना माहितीच आहे. आपण आज काही त्याच्याबद्दल काही एक्झाम्पल्स स्टडी करू. अच्छा, तर आपण काही एक्झाम्पल स्टडी करू. लेट अस स्टार्ट विथ वन एक्झाम्पल. 7.5 किलोवॅटची मोटर आहे. रनिंग 4 hours. पंधरा किलोवॅटची मोटर अगेन 4 hours. तिसऱ्या किलोवॅटची मोटर आहे. HP आहे मोटर. टू hours. एका प्रोसेसला, एका लेटेस्ट से की 8 hours बॅच आहे ही. या बॅच साठी या प्रोसेस मोटर लागतात. लेटेस्ट से आपल्याला फाइंड आउट करायचं आहे युजेस फॅक्टर आणि डायव्हर्सिटी फॅक्टर. ओके, कसं जाणार, हाऊ विल प्रोसेड दिस.
सर या मोटर्सच्या एफिशियन्सीज काय काय आहेत आणि लोड कुठे कुठे ठेवलेला आहे ही माहिती नाही, लागेल. आपण इथे आता फॉर द कॅल्क्युलेशन पर्पज हे सगळ्या मोटर्स आतमध्येच आहे, प्रोडक्शन मध्येच ओके. आहे. आणि आपण याला आता टाइम बिंग फॉर कॅल्क्युलेशन पर्पज आपण याचा एफिशियन्सी पॉईंट फॅक्टर ओके, इग्नोर ओके. करतोय. म्हणजे तुम्ही समजा की 100% ओके एफिशियन्सी ओके आता असं चालेल धरून सुरू. चालेल. ओके, आपण फॉर कॅल्क्युलेशन सिम्प्लिसिटीसाठी आहे, बाकी एवढं जास्त टू अंडरस्टँड द फंडामेंटल अँड कन्सेप्ट करण्यासाठी आपण एक शिफ्ट करायचा प्रयत्न करतो. ओके. तर नाव लेटेस्ट कॅल्क्युलेट फॉर धिस पर्टिक्युलर केस. याच्यामध्ये टोटल किती होते आपले 7.5. इथे झाली 30 किलोवॅट, बरोबर. इथे किती होईल 15 गुणिले 4 हे 60. इथे किती होईल तिसरी ही फिगर किती येईल, ही 30 आहे, ही 60 आहे, ही किती येईल हा किलोवॅट मध्ये. हम्म 112. हे कुणाला समजलंय का? समजलं नसेल तर विचारा मला. 112.5 कसं आले? एव्हरीबडी इज अंडरस्टूड दिस ऑर नॉट? येस सर. भालेराव, ऋषिकेश, हॅलो. सर समजलं? हो सर, ते HP ला किलोवॅट केले. येस, HP ला कन्वर्ट केलं किलोवॅट मध्ये आणि मल्टिप्लाय केलं 2 तासांनी. किती झाली ही टोटल फिगर? किती झाली ही खालची? 200 किती 32 आहे का? आपण 232 अज्युम करू येईल राऊंड अप मध्ये, बरोबर. दोनशे 2 झाली आहे सर. 202.5. 202 आहे का? 200 अज्युम करू म्हणजे थोडक्यात. ओके. आता आपल्याला कसं करायचं? पॉवर युटिलायझेशन आहे हे म्हणजे 210 किलोवॅटचे युटिलायझेशन 8 तासामध्ये होते. ओके, सो आपला त्याचा यूज फॅक्टर काय झाला?
पॉवर युटिलायझेशन पर आवर, आपण यूज फॅक्टर म्हणण्यापेक्षा पॉवर युटिलायझेशन पर आवर हे किती झालं? 202 ना? किती? 25? 25 किलोवॅट. ओके. आता याची टोटल करू आपण. 7.5 प्लस 15 किती झाले? किलोवॅटची टोटल किती झाली? 7.5 प्लस 15 22.5 आणि याचे पण किलोवॅट काढू 75चे. 70. ओके, म्हणजे याची टोटल झाली 78.5 किलोवॅट. याचा अर्थ काय झाला की 78.5 किलोवॅटच्या फक्त 25 किलोवॅटच वापरलं जातं 8 अवर्सच्या बॅचला, बरोबर? मग व्हॉट इज द युजेस फॅक्टर याचा? 25 डिवायडेड बाय 78.5 4.5 जे काय असेल ते किती आला युजेस फॅक्टर? 0.36 काय 0.3 किती? आता 0.3 चा यूज फॅक्टर असेल 0.32 तर डायव्हर्सिटी किती झाला? 1 मायनस 0.32. हे किती झालं म्हणजे 1 मायनस 0.68. हे आलं का लक्षात? कटाळे साहेब, आय एम ऑन द राईट ट्रॅक? यू अंडरस्टूड दिस? हो सर, हो हो हो. की तुम्हाला काही याच्यात एडिशनल ऍड करायचं? मी जे सांगितलं ते बरोबर आहे? ते बरोबर आहे. फक्त एक नवीन शब्द मला शेअर करावा असा वाटतो बोला. की जे पॉवर युटिलायझेशन पर अवर ही जी टर्म आहे त्याला ऑपरेटिंग इफेक्टिव्ह किलोवॅट असं आम्ही म्हणतो. अच्छा, तुम्ही पॉवर युटिलायझेशन पर अवरला ऑपरेटिंग इफेक्टिव्ह ऑपरेटिंग पॉवर किंवा इफेक्टिव्ह ऑपरेटिंग पॉवर म्हणतात. ओके, ठीक आहे. जे एक शब्द मी शेअर केला. दिस इज द वे. पण हे लक्षात आलेलं आहे सगळ्यांना ही गोष्ट ना? हो हो हो. पण मग आता सर आपल्याला जर याचा लोड काढायचा असेल एसीएसच्या ह्याला लोड, तर आपण कसं काढायला पाहिजे? आपल्या व्हॉट वी शुड डू नाऊ? समजा आपल्याला कन्व्हर्ट करायचं असेल याचा लोड किती येतोय आपल्याला, तर काय करायला पाहिजे? आपण 29च घ्यायला पाहिजे की 202च्या 0.6 घ्यायला पाहिजे? काय आता हे आपण डिबेट करू. हा मलाही पडलेला प्रश्न आहे ना. व्हॉट इज द, आपण हिट लोड मध्ये मी काय करायला पाहिजे? लोक काय करतात बऱ्याच वेळा, हे सगळं घेऊन टाकतात. हे घेतात हे सगळं घेऊन टाकतात, बरोबर? आणि मग त्यांनी हिट एस्टिमेशन लोड खूप वाढवतात, टेम्परेचर तुमचे फरक पडू शकतात. तर आपल्या मते आपण काय घ्यायला पाहिजे? 29 सरळ 29 हा जो 25 जो आलेला यूज फॅक्टर. पहिले तर प्रोसेस समजून घेतली तर आपल्याला समजा हे तिन्ही मोटर एकाच वेळेस चालत असतील 4, 4 आणि 2, मग त्या 2 तास तरी आपल्याला टोटल लोड राहील. इनकेस हे 4 तासानंतर मग ही मोटर, मग 4 तासानंतर हे 2 तास असं चालत असेल तर मग आपण डायव्हर्सिटी घेऊ. हो, पण आता या प्रोसेसमध्ये आपण जर असं पाहिलं तर ही 7.5 किलोवॅटची 4 तास चालते, 15 किलोवॅटची 4 तास चालते, 75 एचपीची 2 तास चालते. तर अशा केसमध्ये आपण कसं घेणार? 8 तासामध्ये चालतात या सगळ्या.
बरोबर. म्हणजे एक थोडक्यामध्ये की याचं परत ऑपरेटिंग आवाज याच्यात सायमल्टेनियसली चालतात की नाही चालत हा पण विचार करायला पाहिजे. कटाळे साहेब तुमचं काय म्हणणं आहे? प्रवीण पात्रकरांचं म्हणणं आहे की तो कसं चालतात त्याच्यावर पण अवलंबून आहे. आता हे समजा हे सगळे 8-8 तास चालत असतं तर काही प्रश्नच नसता. हॅलो, हा, बरोबर आहे सर. 8-8 ज्याला तास जर सगळ्या बॅच मध्ये चालत असते तर काही प्रश्नच नसता. आपण सरळ सरळ आणि नॉर्मली सगळे असंच बेसिकली करतात याची हिट लोड. आम्ही टायमिंग डायग्राम असं म्हणतो सर त्याला. हा, टायमिंग डायग्राम, मोटरचं टायमिंग डायग्राम. तुमच्या मते याचा लोड जर काढायचा असेल तर लोड काय घ्यायला पाहिजे? समजा टायमिंग डायग्राम शिवाय नाही कळणार सर. म्हणजे टायमिंग डायग्राम नाही, टायमिंग डायग्राम म्हणजे कसं आता 7.5 किलोवॅट ते 4 तास चालतोय. नाही, तसं नाही. समजा सकाळी टायमिंग डायग्राम सकाळी- म्हणजे ती रिअल टायमिंग डायग्राम असते. आता कदाचित ही 4 तास आणि ही 4 तास आणि हे 2 तास. नाही, आता असं अझ्युम करू ना सर की आपण सकाळी 8 वाजता सुरू झालेली बॅच आहे, दुपारी 4 वाजता संपली बरोबर. बॅच. हम्म, त्यात या 8 तासामध्ये हम्म, ही मोटर 4 तास चालली, ही मोटर 4 तास चालली आणि ही बरोबर. मोटर 2 तास चालली. अगदी बरोबर. आता तर सगळे सायमल्टेनियसली चालले असतील समजा, हो, सगळे सायमल्टेनियसली चालले असतील, सगळ्यांची 10-4 तासाचाच लोड याला 7.5 इंटू 4 इंटू 2 करायचं, सगळं करायचं, टोटल करायचं आणि ती त्याला 8ने भागून घ्यायचं सर टोटल. बरोबर. कारण आपल्याला लोड जो असतो आपल्याला तर परावर लोड टाकावा लागेल. हो हो, अगदी बरोबर आहे. बीटीयू परावरच येणार आहे आपल्या हिट लोड मध्ये. हो, मग तो कसं करायचा? तर आता पर अवर लोड जो आहे म्हणजे इफेक्टिव्ह किलोवॅट जो आहे तो रिअल टाइम ग्राफ आपण काढू शकतो. म्हणजे रिअल टाइम ग्राफ म्हणजे काय करायचं सर? रिअल टाइम म्हणजे त्याला आम्ही टायमिंग डायग्राम म्हणतो त्याला. म्हणजे ही समजा मोटर 1 आहे, मोटर 2 आहे आणि मोटर 3 आहे. तर या मोटर 1 चा रिअल टाइम डायग्राम म्हणजे ही सकाळी 8 ला सुरू झाली, मग 9 ला थांबली, मग पुन्हा 10 ला सुरू झाली, पुन्हा 12 ला थांबली, असं करत पण ते 4 तास होऊ शकतं. त्याच्यामुळे या तिन्ही मोटरचा एकाखाली एक टायमिंग डायग्राम, रिअल टायमिंग डायग्राम 8 ते संध्याकाळी 4 म्हणजे 8 ते 16चा तो टायमिंग डायग्राम काढला आणि मग त्याच्यातनं मिनिमम लोड किती आणि मॅक्झिमम लोड किती असं ते काढलं जातं. मग त्या ह्याच्यामध्ये कदाचित हे जे 4+2 म्हणजे रादर मोटर 1 आणि मोटर 3 यांचीच बेरीज होऊ शकेल आहे, किंवा मोटर 2 आणि मोटर 3 यांचीच बेरीज होऊ शकेल, किंवा मोटर 1 आणि मोटर 2 चीच बेरीज होऊ शकेल, पण ती रिअल टाइम डायग्राम वरती होईल आहे. आता जे 4 म्हणजे थोडक्यात काय की थोडा डिटेल स्टडी करायला पाहिजे कुठल्याही प्रोसेसचा. त्याची प्रोसेसवर अवलंबून राहून ऍक्च्युअल त्याच्यामध्ये ते काढायला पाहिजे. बरोबर टायमिंग डायग्राम पण समजा नाही, आपण काय करतो, आपण एझम्पशन सगळं करतो म्हणून काय होतं आपलं लोड एस्टिमेशन हे बऱ्याचपैकी व्हेरी मच ऑन हायर साईडला जातं. ओके, आता समजा आपण असं नाही गृहीत धरलं, आपण समजा या हिशोबाने कॅल्क्युलेट केलं की 0.6 70% आपण काढलं, सगळ्यांची टोटल केली आणि 0.7% मल्टिप्लाय केलं डायव्हर्सिटी आणि काढलं, तरी आपण काही फार रॉंग होणार नाही. ओके, म्हणजे आपण टोटल किलोवॅट जी येणार आहे जी काही आली 78.5 किलोवॅट आली, त्याच्या 0.7% जरी आपण पर आवर कन्झम्पशन धरलं तरी वी आर नॉट आपण काही फार मोठ्या प्रमाणे डेव्हिएट करत नाहीये सिस्टम. कुठेतरी आपल्याला कंडिशन येते, मॅच होते. आता याच्यामध्ये एक दुसरा इश्यू असा असतो की जो थोडासा कम्फर्ट कंडिशन्स मध्ये, हे जरा मी मिटवू का? कसं असतं सर, बऱ्याच वेळा आता समजा आपण सगळं लेटेस्ट की तुम्ही आपल्या लेटेस्ट 0.78.5 चे 0.7 किती आलं? लेटेस्ट की आपण 55 किलोवॅटच्या हिशोबाने आपण लोड केला, कॅल्क्युलेशन केलं सगळं. ओके, हॅलो, हा सर, 50 पेजेने आपण कॅल्क्युलेशन केले आणि आपला टेम्परेचर कंडिशन समजा आपण रूम टेम्परेचर 22 डिग्री सेंटीग्रेडला डिझाईन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपलं रूम कंडिशन एअर कंडिशनिंग मेंटेन होते 22 ला. पण जसं प्रवीणनी म्हटलं की 75 HP ची मोटर म्हणजे ही जी मोटर आहे 75 HP ची, हिची किती किलोवॅट झाले? ही 56 किलोवॅट, जी 55 पेक्षा जास्त आहे.
आणि ही मोटर समजा 8 तास चालली, कंटिन्युअस चालली, किंवा किंवा 75 प्लस 15 80 90 गुणीला किती पॉईंट 90 HP चे किलोवॅट किती? अच्छा हा 15 किलोवॅट आहे, हे 56 प्लस 15 हा किती किती किलोवॅट किती झाले? 70 71 चा 55 किलोवॅटचे तुमचे हिट केले आणि प्रोसेसमध्ये अशी गरज पडली की तुम्हाला 70 किलोवॅट तुम्हाला कंटिन्युअस चालवावं लागतंय, बरोबर? हम्म. म्हणजे हे 15 काही किलोवॅटनी हे डेव्हिएट होत आहे. हॅलो, हो हो त्या केसमध्ये जर तुम्ही 70 किलोवॅटला डिझाईन केलं तर सिस्टम तुमची कॅपॅसिटी ओव्हरसाईज होते, जेव्हा गरज नाही 70 किलोवॅट, तेव्हा ते कंडिशन जास्त म्हणजे ऑपरेटिंग एनर्जी पण जास्त वाढू शकते, पार्शियल लोडवर चालेल, कमी स्पीडवर चालवावं लागेल. त्या डिझाईन हायर साईडला डिझाईन करून लोअर साईडला चालवण्यासारखा प्रकार झाला. आणि पण 55 किलोवॅटला केल्याने 70 किलोवॅटची परिस्थिती आली तरी तुमचं लोड कॅल्क्युलेशन सिस्टम अंडरसाईज होऊ शकते. अशा केसमध्ये क्लायंट किंवा कन्सल्टन्सी डिस्कशन करून असं सांगायचं की ठीक आहे बाबा, मी तुला 55 किलोवॅटला डिझाईन करतो, पण 70 किलोवॅट जर तुला चालवायचं असेल तर 22 डिग्रीचं समजा 24 डिग्री सेंटीग्रेड जर झालं तर तुला चालणार आहे का? तो म्हणाला नाही, मला 25 गेलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. मग अशा केसमध्ये यू गो विथ 55 किलोवॅट ओनली. आलं का लक्षात? आलं लक्षात. म्हणजे नीड नॉट, आपल्याला क्लॅरिटी पाहिजे की काय होऊ शकतं. माझ्या कंडिशन्स मध्ये कितपत वाढ होऊ शकते. 22 डिग्रीला डिझाईन आहे आणि ती 25 पर्यंत जाणार असेल, मला रेंज अवेलेबल आहे सिस्टम डिझाईनला, तर मी त्या रेंजचा उपयोग करायला पाहिजे एज अ इंजिनियर, आणि मी आपल्याला लिमिटमध्ये ठेवायला पाहिजे. मला हे सांगायचं होतं, म्हणून मी सगळं हे तुम्हाला हा एक्झाम्पल घेतलं. हा पॉइंट विचार करण्यासारखा आहे. आपण ब्लाइंडली डिझाईन करत नाही, आपण इनपुट देऊन आपल्या प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन आपल्याकडे पाहिजे की हे केल्यानंतर काय होईल, त्याचे रिफरकेशन काय, कॉन्सिक्वेन्सेस काय चेंज केल्यामुळे काय होऊ शकतं. एक छोटं एक्झाम्पल क्विकली घेऊ, आपल्या सगळ्या बाकीच्या स्टुडंटसाठी पण उपयोगी होईल. आपल्याकडे टेबल आहे, तुमच्याकडे तो टेबल आहे इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचा, तो पहा. एका फॅक्टरीमध्ये 3 नंबरच्या मोटर्स, क्वार्टर HP, त्याचा क्वार्टर HP आहे, 1 नंबर 5 HP ची आहे, आणि फॅन आहे 1 नंबर फॅन, तो हे सगळं डिलिव्हर करतो, त्याची 3 HP आहे. हे सगळ्याच्या सगळं एअर कंडिशनिंग स्पेस मध्येच आहे, एव्हरीथिंग, मोटर पण आणि ड्रिव्हन पण सगळं. तर याच्यामुळे टोटल लोड किती येईल जरा लेट्स वर्कआउट करू. टोटल BTU पर अवर या कंडिशन्स मुळे करतो. टेबलावरनं तुम्ही रिफर केलं तरी फास्ट होईल तुमच्या. क्वार्टर HPच्या तुम्हाला जी टेबलामधली जी एफिशियन्सी दिलेली ती धरली तरी चालेल.
हम्म. एक फिगर डायरेक्ट आहे मला वाटतं ना क्वार्टर इंच HP ची. काय ते किती एफिशियन्सी दिली त्यांनी ती? ती तुम्ही एफिशियन्सी धरून करणार आहे की विदाउट, म्हणजे कुठलं घेताय ते? दोन्ही आतमध्ये आहे सगळं. म्हणजे पहिलं पकडणार का फर्स्ट? हा मग पहिलं. हा पहिलंच धरणार ना. क्वार्टरची किती आली फिगर? हम्म? डायरेक्ट घेतलं तरी चालतील ना. किती येतात डायरेक्ट फिगर? या पहिल्या क्वार्टर HP तुम्हाला हिट डिसिपेट किती, टेबल किती सांगते? 1000. डायरेक्ट इथे 1000, हे डायरेक्ट 3000 BTU झालं ना. आणि 5 HP 15,000 किती? आणि 3 HP 94. टोटल किती झाले? 28. हे एकदम सिंपल आहे. टेबल वरनच आपल्याला रिफर करायचंय. कोणाला काही अडचण आहे? नाही सर. क्लिअर आहे? ही टोटल बरोबर आली. 3000, 15,600 आणि 9,450 एवढं मिळून 28,000चा लोड आपल्याला टोटल बिकॉज ऑफ दिस ऍड होईल. करेक्ट? तर इथे आपली टोटल सेन्सिबल लोड जो असतो रूमचा, तो आपण आतापर्यंत सगळा कव्हर केलेला आहे. रूम सेन्सिबल लोड टोटल घेऊन तो आपण टोटल सेन्सिबल हिट लोड कॅल्क्युलेशन केलेले आहे आतापर्यंत. त्याच्यामध्ये सर्टन फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण कन्सिडर केला आहे 5%. फ्रेश एअरच्या बायपासमुळे जो लोड डायरेक्ट रूम मध्ये जातो तो कन्सिडर करून आपण रूम सेन्सिबल एड मध्ये तो जो रूम ऍड केला लोड, तर इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हिट होतो. ERSH, RSH आणि ERSH चा फरक आपण मागच्या वेळेस समजून घेतला आहे. कोणाला काही डाऊट असतील तर त्याच्यावर आपण जसं या सेशन मध्ये विचारून घ्या पुढे जायच्या आधी. पण सेन्सिबल आता आपल्याला मेथड काय आपली, टोटल सेन्सिबल लोड काढायचा, टोटल लॅटंट लोड काढायचा आणि सेन्सिबल प्लस टोटल लॅटंट लोड प्लस टोटल लोड हा आपल्याला ग्रँड टोटल हिट देतो. टोटल सिस्टमची टोटल हिट किती रिमूव्ह करायची आपल्याला देतो. ओके.
तर आता आपण सेन्सिबल लोड काढलेला आहे, रूम सेन्सिबल लोड काढलाय. तर आता रूमच्या लेटेंट लोड बद्दल आपण बोलू. आता हे तुम्हीच मला सांगा की रूम लेटेंट लोड काय काय असू शकतं. लेटेंट लोड म्हणजे Correct. मॉइश्चरच्या रिलेटेड आहे, सर हे एक सगळ्यांना थोडा माहिती डाऊट आहे. होता सेन्सिबल हिट मध्ये सर थोडा एक डाऊट होता. बोला. समजा माझ्या रूम मध्ये एक ओव्हन आहे, हा. त्याच्यात 10 किलो वॅटचे हीटर्स लावलेले आहेत हम्म. आणि त्या ओव्हन मध्ये मी काही वस्तू गरम करतो. ते एकदा टाकले की मला 50 तास तशाच ठेवायच्या असतात हम्म. किंवा 72 तास असं आपण म्हणूया. ठीक आता आहे. होतं काय की ज्यावेळेस मी फ्रेश वस्तू त्या लोड मध्ये टाकतो ओव्हन मध्ये, त्यावेळेस ती ओव्हन पूर्ण 10 किलो वॅटनी चालते आणि ज्यावेळेस तासाभरात ते टेम्परेचर आलेलं असतं त्यावेळेस ते हीटर्स 10 किलो वॅटनी न चालता मे बी 1 किलो वॅट इफेक्टिव्हली चालतात. हे सगळं घडतंय ओव्हनच्या आतमध्ये आणि ओव्हन आहे माझी एसी रूम मध्ये. आता ओव्हनला मी इतकं छान इन्सुलेशन केलेलं आहे की माझं जे आउटसाइड स्किन टेम्परेचर आहे ते काही जास्त होत नाही त्या ह्याच्यामध्ये. तर आणि जी काही मी 10 किलो वॅट ऊर्जा खर्च केली अगोदर ती त्या आतल्या लोडला हिट करायला गेली आणि नंतर जे सेट टेम्परेचर आल्यानंतर पुढले जे 72 तास मी तसंच ठेवणार आहे, त्यावेळेस जर माझं वॅटेज कन्झम्पशन इफेक्टिव्हली 1 किलो वॅट असेल तर मी त्या रूमचं हीट लोड काढताना 1 किलो वॅट ज्यावेळेस माझं स्टेडी स्टेट असतं टेम्परेचर आल्यानंतर, दॅट इज बेसिकली हीट लॉस फ्रॉम द ओव्हन किंवा फ्रॉम द लोड, म्हणून तो 1 किलो वॅट आपण सदैव खर्च करत असतो. मग अशा केसमध्ये त्या रूमचं हीट लोड काढताना मी 10 किलो वॅट घेतले पाहिजे की 1 किलो वॅट घेतले पाहिजे? आता तुमचा हा जो प्रश्न आहे ना, हा याला वेगळ्या पद्धतीने हँडल करायला पाहिजे. त्याला कारण कसं आहे तुम्हाला सांगतो. आपण तुमचा हा ओव्हन आहे, लेटस से हा ओव्हन आहे, वॉट एव्हर यू पुट ए ओव्हन लाईक दिस इनसाइड. ओके. हा ओव्हन तुम्ही याच्यामध्ये मटेरियल वगैरे काय जे टाकलं असेल याचं तुम्हाला रूमचं टेम्परेचर ज्याच्यामध्ये ठेवलंय तुम्हाला लेटेस्ट से 25 डिग्री सेंटीग्रेड तुम्हाला मेंटेन करायचं, बरोबर? हो हो. सो तुम्हाला एक गोष्ट करायला लागेल, व्हॉट एव्हर इरेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट एव्हर किलोवॅट यू आर ऑपरेटिंग, 10 किलोवॅट असो की 1 किलोवॅट असो, काही का असू दे, हा हा. दिस ओव्हन इज इन्सुलेटेड. हो हा, बरोबर. हो हो. तर त्याला एक बेसिकली व्हॉट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट की या ओव्हनचा जो सरफेस आहे टोटल, हा सरफेसचा टोटलचा सरफेस एरिया काढायला पाहिजे तुम्ही. ओके ओके सरफेस एरिया काढायचा याचा, ओके आणि सरफेस एरियाचं एव्हरेज टेम्परेचर काय काढायचं, ओके. एव्हरेज टेम्परेचर. आणि देर इज रफ फॉर्म्युला, एम्पिरिकल फॉर्म्युला, एक फॉर्म्युला आहे, त्या पद्धतीने तुम्ही सरळ सरळ किलो कॅलरी हो पर मीटर स्क्वेअर हो इरेस्पेक्टिव्ह ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल, इरेस्पेक्टिव्ह ऑफ त्याचं काही का मटेरियल काय असो ना. बरोबर. आता समजा लेटेस्ट आहे की याचं सरफेस टेम्परेचर आहे 50 डिग्री, तर हा डेल्टा टी झाला. आज नाही, याचं समजा याचं टेम्परेचर आहे तुमचं 85, तर डेल्टा टी झाला 60 डिग्री सेंटीग्रेड. 85 सरफेस टेम्परेचर आहे म्हणताना सर, आउटसाइड सरफेस टेम्परेचर आहे आणि रूम टेम्परेचर 25 आहे. 25 आहे. ओके. तर एक सरळ फॉर्म्युला आहे, एम्पिरिकल फॉर्म्युला आहे एनर्जी कन्झर्वेशनच्या तुमच्या याच्यात आपल्या दिलेला आहे. तो आहे तो फॉर्म्युलाने तुम्हाला काय करायला लागतं, सरळ याच्यामध्ये त्यांनी दिलंय 10 घ्यायचं. फॉर्म्युला इज 10 प्लस डेल्टा टी बाय 20, ओके, ब्रॅकेट कम्प्लीट मल्टिप्लाइड बाय डेल्टा टी. हा फॉर्म्युला आहे. ओके. तुझ्या तू पण 10 आहे, त्यांनी कॅल्क्युलेटेड फिगर आहे ही, त्यांनी काढली असेल कुठून तरी, ते मी कन्फर्म करेन तुम्हाला. 10 प्लस डेल्टा टी हा 60 म्हणजे 20, 60 भागीला 20, म्हणजे 10 प्लस हा किती झाला 13, 10 प्लस 13 गुणिला 60, 13 इंटू 60,
किती झाले? 780 किलो कॅलरी 1 स्क्वेअर मीटरला हीट ट्रान्सफर तो लोड देईल सिस्टम मध्ये. ओके ओके. आता तुम्हाला स्क्वेअर मीटर तर माहिती असेल एरिया त्याचा. हम्म, तो मल्टिप्लाय तो स्क्वेअर मीटर काढायचा. हम्म, हम्म. समजा लेटस से की हा तुमचा 10 स्क्वेअर मीटर, लेटस से पण तुमचा टोटल याचा एक लेटस से टोटल स्क्वेअर मीटर जर तुम्ही काढला तर 10 स्क्वेअर मीटर आहे. ओके. हा. तर याचा अर्थ काय झाला? 780 मल्टिप्लाय बाय 7,800 किलो कॅलरी पर आवर. बरोबर हा किलो कॅलरी पर मीटर स्क्वेअर पर आवर आहे. बरोबर आहे बरोबर आहे. किलो कॅलरी पर आवर पर स्क्वेअर मीटर असा रेट येतो. ओके ओके. किती झाला हा? 7,800 डिवायडेड बाय 3,000 करून. म्हणजे तुमच्या हा जो बॉक्स आहे तुम्ही जो सांगितला, हम्म, हा जर 10 स्क्वेअर मीटरचा एरिया असेल आणि त्याचं सरफेस टेम्परेचर 85 असेल आणि तो 25 डिग्री एअर कंडिशन एरियामध्ये जर असेल हम्म, हम्म. तर तो 2.6 TR एवढा लोड इम्पोज करतोय त्याच्यावर. ओके ओके ओके. आय थिंक दिस इज द मोस्ट सिम्प्लिफाईड आन्सर फॉर युअर क्वेश्चन. किती येस. तुम्ही किती त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेट ठेवा, 1 किलोवॅट ठेवा, 10 किलोवॅट ठेवा, 15 किलोवॅट ठेवा, इट इज इमटेरियल. What is important is how much heat is dissipating in the area. ओके ओके. आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एवढं टेम्परेचर 24 तासाचं मॉनिटरिंग करायचं हम्म, हम्म, हम्म. आणि बेस्ड ऑन दॅट आपण लोड काढायचं. ओके. इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. गुड दॅट हा पॉईंट तुम्ही काढला. हा परत डिझायनर्सला हा खूप सोपा इम्पेरिकल फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युल्याची लिमिटेशन आहे 200 डिग्रीच्या पुढे नाही वापरायचा. हा 200 डिग्री सेंटीग्रेड. पण HVAC साठी आपल्याला काही आपल्या लिमिटमध्ये बसतो तो. बरोबर आहे. हा इम्पेरिकल फॉर्म्युला आहे पण इट गिव्हज आयडिया. बरोबर आहे सर. आतापर्यंत वेगवेगळे अजम्पशन करण्यापेक्षा हा बऱ्यापैकी तुम्हाला याच्यामध्ये क्लॅरिटी मिळते. क्लिअर? हो सर. नाव लॅटेंट लोड. लेटेस्ट नाव कोणीतरी प्रत्येकाने कोणीतरी सांगावं मला काय काय लेटेंट लोड असू शकतात. आता आपण एवढे डिस्कस केले, याच्यासाठी वेगळ्या जायची गरज नाही आपल्याला. एक पर्सन आहे, एक ओके पर्सन. दुसरा प्रेशर, म्हणजे ऑक्युपन्सी. दुसरं फ्रेश एअर आणि तिसरं बायपास फ्रेश एअर म्हणजे जो लोड जातो डायरेक्ट रूम मध्ये, बायपास फ्रेश एअर. त्यांनी तुमचा जसा सेन्सिबल लोड आहे, जसा रूम लेटेंट लोड, बायपास मुळे ERLH इफेक्टिव्ह रूम लेटेंट लोड. जसा ERSH आहे तसा ERLH पण आहे. इफेक्टिव्ह रूम लेटेंट लोड होण्यासाठी हा बिकॉज ऑफ बायपास तो एडिशन वाढतं. ते अजून काय असू शकतं? कुठल्याही प्रकारचा मॉइश्चर जनरेटिंग इक्विपमेंट जर असेल आतमध्ये, जसं टी मेकर, टी कॉफी मेकर, प्रेशर कुकर, जे काय असतील, किंवा अजून काही कुठले ऑटोक्लेव्ह, स्टीम जनरेटर, व्हेरियस इक्विपमेंट, या सगळ्या गोष्टी लेटेंट लोड वाढवतात. त्यामुळे लेटेंट लोड कॅल्क्युलेशन इज मस्ट. आणि जर फारच लो RH ची रिक्वायरमेंट असेल, व्हेरी लो RH असेल, तर एखाद्या रूम मध्ये बाहेरचं जर प्रेशर, वेपर प्रेशर जर जास्त असेल आणि आतला प्रेशर कमी असेल, तर बाहेरचं मॉइश्चर आतमध्ये इन्ग्रेस होऊ शकतं. बिल्डिंग्स मधनं, क्रॅक्स मधनं, त्यामधनं
कारण आपल्या ब्रिक्स आहे, प्लास्टर आहे, याच्यामध्ये काही एवढं का 100% मॉइश्चर प्रूफ नसतं. त्यातनं वॉटर वेपर कॅन एंटर इनसाइड. जरी एअर प्रेशर जरी कमी असलं तरी वॉटर प्रेशर जर जास्त असेल, हा पण एक कन्सेप्ट आहे. इट इज इरिस्पेक्टिव्ह ऑफ एअर प्रेशर. म्हणजे बाहेर प्रेशर जास्त आहे, बाहेर प्रेशर कमी आहे आणि आतमध्ये प्रेशर जास्त आहे, तरी बाहेरनं मॉइश्चर आतमध्ये येणार नाही याच्यातला भाग नाहीये. बाहेरचं मॉइश्चर येऊ शकतं कारण वेपर प्रेशर जास्त असेल तर. त्यामुळे तो हा भाग फार लो आर एस साठी आपण विचार करतो. पण हा एक तो लक्षात राहू द्या. मग त्या केसमध्ये त्याला वेपर बॅरियर ट्रीटमेंट देतात. वेपर बॅरियर ट्रीटमेंट म्हणजे कम्प्लीट मग त्याला मेटॅलिक सिलिंग असतं किंवा तुमचं अल्युमिनियम फॉईल लावतात किंवा परमिएबिलिटी तिची काढून टाकतात. त्यातनं काही परबी आतमध्ये येता कामा नये. दॅट इज व्हॉट इज वेपर बॅरियर ट्रीटमेंट. सो लेटेंट लोड आपण हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण आतापर्यंत बरेच वेळा कॅल्क्युलेट केलेले आहेत. कसे काढतो आपण ते. सिंपल आहे सर. 1 पाऊंड मॉइश्चर म्हणजे 7000 ग्रेन्स, बरोबर. 1 पाऊंड मॉइश्चर किंवा 7000 ग्रेन जेव्हा कंडेन्स होतात तेव्हा अप्रॉक्सिमेट 970 BTU पर पाऊंड, एका पाऊंड मध्ये एवढं रिलीज करतात. 970 BTU पर पाऊंड. आणि या बेसिसवरच सगळे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत आपल्याकडे. 7000 ग्रेन्स जर कंडेन्स झाले तर 970 BTU रिलीज होतात. आणि वाईस वर्सा 7000 पाण्याचं आपल्या 7000 ग्रेन्स वॉटर जर तुम्हाला स्टीम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला एवढी BTU लागते. तर आपण मागच्या वेळेस बायपास फॅक्टर पाहिलेला आहे. बायपास फॅक्टरचे परिणाम पण पाहिलेले आहेत. बायपास फॅक्टर कशामुळे काय काय गोष्टीवर डिपेंड होतो आपण घेतलेलं आहे ना बायपास फॅक्टरचं. कारण बायपास फॅक्टरमुळे टोटल लोड कसा होतो. आउटसाइड एअरचा वन मायनस बायपास फॅक्टर आणि बायपास फॅक्टर हे आपण स्टडी केलेलं आहे. कुणाला काही डाऊट असेल बायपास फॅक्टरवर तर आता विचारा पुढे जायच्या आधी. कुणाला समजलंय आपल्यापैकी कोणी मला सांगू शकेल रूम सेन्सिबल लोड आणि इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल लोड मधला काय फरक आहे. कोणी पण एखादी सांगावं प्लीज. सगळ्यांसाठी म्हणजे मला कॉन्फिडन्स वाटेल की मी सांगतोय ते लोकांना समजलंय. कारण कारण याच्या पुढे जे काही आपण डील करणार आहे याच्या पुढे आपल्याला सगळीकडे इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट फॅक्टर हे स्टडी करायचंय. तर इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट फॅक्टर समजून घेण्याच्या आधी इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट कशामुळे आलेलं आहे आणि काय फरक आहे. RSH आणि ERSH याच्यातला फरक परत मी सांगतो कारण हा खूप महत्वाचा आहे. कोणी सांगू शकेल का. कटाळे साहेब तुम्ही सांगू शकाल बाकीच्या लोकांसाठी. सर आपण अगोदर असं बघूया की रूम सेन्सिबल हीट रेशो जो आहे आपला हा रेशो आपण नंतर बोलू. फक्त रूम लोड बोला. रूम सेन्सिबल हीट लोड आपण जे म्हणतो ते आणि आपलं इफेक्टिव्ह सेन्सिबल हीट रेशो याच्यामध्ये
फ्रेश एअर बायपास लोड एवढा फरक असतो. करेक्ट करेक्ट. म्हणजे फ्रेश एअर रूम आपण टोटल केली आपण, त्यामध्ये सगळं सेफ्टी फॅक्टर वगैरे सगळं ऍड केला. हो. आता याच्यामध्ये जो आपण काही फ्रेशर जी कॉइलला येते, त्या फ्रेशर मधला सर्टन पोर्शन अनट्रीटेड असतो, तो ट्रीट न होता डायरेक्ट आतमध्ये जातो रूम मध्ये, तर त्याला जो effective- बायपास फॅक्टर प्रमाणे जातो. बायपास फॅक्टरनी जाणार तो, जसा 1000 CFM ला जर 0.15 बायपास फॅक्टर असेल तर 15 CFM हा बायपास होऊन जाईल कॉइलवरनं, डायरेक्ट जाईल तो आतमध्ये अनट्रीटेड. आणि या 15 CFM मुळे जो काही सेन्सिबल लोड वाढणार आहे तो याच्यात सेन्सिबल पण वाढतो, लेटंट पण वाढतो. तर जो सेन्सिबल लोड याच्यामध्ये वाढणार आहे तो जो ऍड केला याच्यामध्ये, तर हा RSH बिकम्स ERSH. ओके, Yes, sir. समजलंय ना सर सगळ्यांना? येस सर. मला प्लीज सांगा ना, तर कसं आहे कारण आतापर्यंत आपण सगळं शिकलोय, पण आता आपल्याला मेन हीट लोड आणि याच्यामध्ये जायचंय. हे आपलं मेन उद्देश आहे आणि हे सगळे कन्सेप्ट फंडामेंटली खूप क्लिअर व्हायला पाहिजे. सर, रूम सेन्सिबल हीट साठी तो नेहमी 5%च घ्यायचा का? काय सेन्सिबल हीट आपण जे काही कॅल्क्युलेशन केलं एखाद्या रूम मधलं, हा तर त्याला 5% ऍड करून रूम सेन्सिबल हीट असं आपण बोललो होतो. तर तो त्याला आकडा नेहमी 5% ऍड याच्यासाठी करतात की जे हो, काही सेफ्टी duct साठी फॅक्टर आहे वगैरे. हो, जनरल duct आणि काहीतरी other आपण loss. काही समजा आपल्या काही मिस आउट झालं असेल, एखाद वेळेस Okay. तुम्ही काही ऍझम्पशन तुमचे थोडे चुकले असतील, असं Okay, गृहीत okay. धरून चालू. ओके, तुम्ही 5 ते 10 करू शकता, 10 ते 15 करू शकता, पण थंब रूल जनरल जो आहे, तो जो 5%. एक्सेल फॉर्मॅट मध्ये जो टाकलेला आहे सुरुवातीपासून, तो तो 5%. 5% आहे. ओके सर, ओके. तर तो ऍड करून तुमची रूम सेन्सिबल हीट लोड आली. हम्म. आता रूम सेन्सिबल लोड आल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रेश एअरचं बायपास मुळे जो ऍड होणार आहे हम्म. तो तो add करायचा दॅट विल त्याच्यामध्ये. दॅट विल बिकम इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट लोड. बरोबर. ओके सर. तर जसा आपण सेन्सिबल हीट फॅक्टर पाहिला की सेन्सिबल लोड, रूम सेन्सिबल लोड, सेन्सिबल हीट रेशो जसं आपण कॅल्क्युलेट केलं होतं, पाहिलं की रूम सेन्सिबल हीट लोड प्लस रूम सेन्सिबल हीट लोड प्लस रूम लॅटेंट हीट लोड. हे सेन्सिबल लोडच्या टोटल लोडच्या सेन्सिबल लोड किती आहे टोटल लोडच्या, तो पर्सेंटेज काढतो आपण SHR फॅक्टर. आणि SHR फॅक्टर म्हणजे समजा 100 लोड असेल, हा हा कोण वाजतोय का तुझं? 70 प्लस 70 प्लस 30 है ना. हे सेन्सिबल लोड तर 70 आहे, लेटंट लोड 30 आहे. तर 70 म्हणजे टोटल लोड 100 झाला, 70/100 हा 0.7 हा सेन्सिबल हीट फॅक्टर झाला. ओके, म्हणजे 100 टनामध्ये सुद्धा 70 टन सेन्सिबल आहे आणि 30 टन लेटंट आहे. हे पर्सेंटेज लक्षात घ्या सर, हा खूप फंडामेंटल कन्सेप्ट. आणि तसंच मग त्यामुळे पुढचा जो आहे इफेक्टिव्ह सेन्सिबल हीट रेशो, हा होतो इफेक्टिव्ह सेन्सिबल हीट लोड डिवायडेड इफेक्टिव्ह सेन्सिबल हीट लोड प्लस इफेक्टिव्ह लेटेंट हीट लोड. बरोबर. आणि या पद्धतीने आपण ESHR काढतो.
एकदा ESHR कॅल्क्युलेट झाला, आता समजा ESHR कॅल्क्युलेट झाला, तो झाला लेटेस्ट 0.95 झाला. हा 0.95 हीट ESHR लोड फॅक्टर झाला. आणि आपल्याला कंडिशन्स माहिती आहेत. 75 डिग्री फॅरेनहाइट आपल्याला मेंटेन करायचंय, 50% RH मेंटेन करायचंय. ओके, तर जो एक टेबल आहे शेवटी एडीपीचा जो टेबल आहे तुमच्या याच्यात, टेबल नंबर सांगता येईल? 15 मध्ये, 75 मधला पहा. पेज नंबर 26. याच्यामध्ये तुम्हाला एक चार्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 75 डिग्री फॅरेनहाइट 50% RH ला ESHR 0.95, त्या पुढे अजून एक फॅक्टर काढायचा असतो, त्याला म्हणतात एडीपी, ऍपरेटस ड्यू पॉइंट. तो किती आहे? काढता येईल का? पाहिला कोणी? .95 दाखवते ना ESHR किती आहे? हा, त्याच्यात किती आहे पुस्तकात एडीपी? काय 50 एडीपी ला किती? 50 एडीपी ला ESHR किती? 0.8 आहे का? 0.8 आहे. काय 75 ला 50% RH पाहा. 0.92 ला 54 आहे ना? नाही, 0.78 ला घेऊ. हा, समजा ESHR फॅक्टर तुमचा 0.78 आलाय. दिसला का टेबल प्रत्येकाला? पेज नंबर ह्याला 50 आहे ना? सापडला का सर? येस सर. कटारे साहेब, टेबल सापडला तो? हॅलो हॅलो सर, टेबल नंबर 15 ना? हा, पाहिला 15 आहे ना नंबर? दिसतोय का? 75 डिग्री फॅरेनहाइटला 50% RHच्या कॉलमला तुम्ही रिफर करा. एनी डाऊट लक्षात येतोय का? सर 50 डिग्री फॅरेनहाइट हे आहे ना? एडीपी येतोय, ऍपरेटस ड्यू पॉइंट. बरोबर आला तो सिलेक्ट करायचा असतो सर आपल्याला. हॅलो सर, तो नेमका लक्षात येत नाहीये.
हा. टेबलमध्ये कसा घ्यायचा आहे तिथं? ओके, टेबल तुमच्या लक्षात आला का? टेबल डोळ्यासमोर आहे. टेबल समोर आणलाय सर. ओके, आता टेबलला तुम्ही 75 डिग्री फॅरेनहाइटच्या कॉलमला जा. 75 डिग्री फॅरेनहाइट ड्राय बल्ब का? हा, रूम कंडिशन ड्राय बल्ब टेम्परेचर. 75. आलं का? आलो सर, 75 ला आलो. आता 75 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे RH दिलेले आहेत त्यांनी. आपल्याला RH दिले आहेत. 50% RH घ्यायची आहे. बरोबर, हो हो. आता 50% RH आणि 75 डिग्री कॉलम जो आहे त्याच्यात हा, हा. त्याचे समोरचे लाईन समोरचे तुम्ही रिफर करा. हा, त्यात ESH 0.78 ला हा, त्या 0.78 ला एडीपी किती तो रीड करायचा. 50. हा, करेक्ट. आलं लक्षात? हा, आलं सर. तर एक थोडं समजून घ्यायचं यामध्ये. लोक बाकीच्यांना आलंय का नाही आपण थोडंसं म्हणजे डिस्कशन करू याच्यावर. एव्हरीबडी इज अंडरस्टूड हाऊ टू फाइंड आउट एडीपी? ऋषिकेश, सचिन, येस सर. समजलंय ना? हो. ऋषिकेश, आनंद, बालराव, श्याम सुंदर. सर समजलं ना. हे काय करायचं असतं आपल्याला? एडीपी काय करायचा असतो? आपण रूम लोड करतो म्हणजे या दोन्ही प्रकारचे जे लोड्स असतात. रूम लोड करतोय, आपल्याला रूम लोड मेंटेन करायचे असतात. दोन्ही प्रकारचे जे लोड असतात, सेन्सिबल लोड आणि लेटंट लोड, हे रूम मध्ये ऍड होणारे लोड आहेत. त्यामुळे तुमचा जो एअर जो असतो, तुम्हाला एअर अशा पद्धतीने आतमध्ये सप्लाय करायला पाहिजे की जेणेकरून त्याचा आतले लोड एब्झॉर्ब करून जी कंडिशन आहे ती टेम्परेचरची मेंटेन व्हायला पाहिजे. आणि प्लस तुम्हाला तुम्हाला माहिती की रूम मध्ये मॉइश्चर ऍड होत आहे, बरोबर? रूम मध्ये वेगवेगळे मॉइश्चर ऍड होत आहे. तर तुम्हाला मॉइश्चरची लेवल कॉइलवर एवढी कमी ठेवायला पाहिजे की रूम मधला मॉइश्चर ऍड झाल्यानंतर सुद्धा तुमची जी लिमिट आहे ती क्रॉस नाही व्हायला पाहिजे. आणि म्हणून हे एडीपी सिलेक्ट का केलं जातं की जेव्हा 50 डिग्री फॅरेनहाइटला एडीपी आहे, याचा अर्थ असा आहे की जेव्हा 50 डिग्री एडीपी आहे याचा अर्थ तो ज्यावेळेस तुम्ही एअरला 50 डिग्री पर्यंत कूल कराल त्यावेळेस त्याला 50 डिग्रीला सायक्रोमेट्रिक प्रमाणे जेवढे की त्याच्यामध्ये मॉइश्चर ग्रेन्स पर पाऊंड आहे, 50 डिग्रीला जे ग्रेन्स पर पाऊंड आहे, समजा 50 डिग्री फॅरेनहाइटला त्याला ग्रेन्स आहे लेटेस्ट से 60 ग्रेन्स आहे. पन्नास डिग्रीला आणि तुमचे 70 ग्रेन्सची तुमची रूम मधली कंडिशन आहे की रूम मध्ये 70 ग्रेन्सच्या पुढे व्हायला नाही पाहिजे. आणि तुमचा रूम लोड जो आहे, रूम लोड तुमचा 70 ग्रेन्स तुम्हाला मेंटेन करायचे, पण लोड तुमचा सांगतो की तुमचे प्रत्येक तासाला 10 ग्रेन्स पर पाऊंड ऍड होऊन राहिले तुमच्या लोड मध्ये आणि तुम्हाला 70 मेंटेन करायचंय. जर तुम्ही इथे 60 टाकले तर 60 आणि 10 70 मेंटेन होतील. तुम्ही इथे ते 70 टाकले तर तुमची कंडिशन इथे 80 होईल आणि तुमची आरएच एकदम फाटकन वाढून जाईल, सिस्टम आरएचच्या बाहेर जाईल. तुम्ही इथे 40 टाकले तर इथे 50 होईल, सिस्टम लो आरएचला जाईल, परत कंप्लेंट येते. तर हे डिपेंडिंग ऑन दिस लोड आपण जे आता केले लेटंट लोड वरनं आपण ठरवलंय की आपल्याला किती एडीपी पर्यंत कूल करायचंय, किती टाकायचं आहे. आणि ते डिसाईड कोण केलं की नाही, कोणी केलं? रूम इफेक्टिव्ह सेन्सिबल हीट रेशोने डिसाईड केलं की माझा लेटंट लोड एवढा आहे, माझा सेन्सिबल लोड एवढा आहे. तुम्हाला ही जर कंडिशन पाहिजे असेल
तर तुम्हाला इथपर्यंत कूल करायला लागेल अँड दॅट इज गिव्हिंग यू एडीपी 50 डिग्री सेंटीग्रेड. एडीपी नसता तर मी सरळ सरळ त्याला इक्वेशनने काढू शकलो असतो. आपण आतापर्यंत सर्वात सुरुवातीला बेसिक इक्वेशन शिकलेलं आहे CFM इंटू 1.08 इंटू डेल्टा टी इन फॅरनहाइट. हे आपल्याला BTU पर आवर देतो, हे सगळ्यांना माहिती आहे. सेन्सिबल हीट रेशोच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण चेक पाहिलेलं आहे की टोटल लोड, जर टोटल लोड आपल्याला माहिती नसेल आणि आपल्याला क्वांटिटी ऑफ एअर माहिती असेल आणि आपल्याला हा फॅक्टर आलेला आहे, आपण ते पण शिकलेलं डेन्सिटी आणि स्पेसिफिक हीटमुळे फॅक्टर आलेला आहे. बेसिक इक्वेशन MCP डेल्टा टीच असतं. हा फॅक्टर पण सगळ्यांना माहिती आहे, डेल्टा टी इन फॅरनहाइट डिग्री, म्हणजे 2 डिफरन्स ऑफ टेम्परेचर माहिती असेल आपल्याला आणि CFM माहिती असेल तर आपल्याला BTU पर आवर काढता येतं. म्हणजेच काय की जर आपल्याला जर हा फॉर्म्युला मी असा लिहिला, जर आपल्याला BTU पर आवर माहिती असेल तर CFM काढता येईल. BTU पर आवर आपल्याला माहिती असेल तर 1.08 इंटू डेल्टा टी डिग्री इन फॅरनहाइट. हा जर फॉर्म्युला मी वापरला तर मला CFM मिळतं. तर आपली पुढची स्टेप काय की आपण आता काय केलं, आपण हीट लोड काढला, पूर्णपणे हीट लोड काढला. आता हीट लोड काढल्यानंतर CFM कॅल्क्युलेट, मला एअरची क्वांटिटी किती सप्लाय करायची आहे ती डिसाईड करायची आहे. टनेज मला माहिती आहे, आता टनेज माझा मिळाला आहे, मला BTU पर आवर मला टनेज माहिती, सिस्टमचा टनेज एवढा आहे. तर मला CFM काढायचंय, तर मी या फॉर्म्युल्याचा वापर करीन. पण आपण इकडे काय करणार आहे, हा BTU पर आवर आहे, याच्या जागी येणार आपलं ERSH, इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट लोड टोटल. आपल्याला रूम लोडशी हँडल करायचंय, आपल्याला रूम मधलं लोड हँडल करायचंय. त्यामुळे आपल्याला फक्त CFM कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला फक्त रूमचा सेन्सिबल हीटच घ्यायची आहे, टोटल ग्रँड हीट नाही घ्यायची. ग्रँड हीट कशी असते, ग्रँड हीट तुम्हाला माहिती आहे, आपण रूम लोड मध्ये ग्रँड जी फ्रेश एअर आपण कॅल्क्युलेट करतो त्यातला फक्त इफेक्टिव्ह भाग जो असतो, जो बायपास होतो, तो रूम मध्ये येतो. पण जो नॉन बायपास होतो, म्हणजे जो 1- बायपास आहे, तो कॉइलवर असतो. कॉइल जी असते तुमची ह्युमिडिफाईड BTU पर आवर जे रूमचं आपण ते धरतो, त्याच्याने आपला CFM काढतो. पण तुमचा जो कॉइल असतो, कॉइलची कॅपॅसिटी कॅन बी बिगर दॅन दिस, म्हणजे कॉइल ही ग्रँड टोटल हीट हँडल करत असतं. तर आपण तो नंतर याच्यामध्ये इक्विपमेंट सिलेक्शन मध्ये डिटेलमध्ये जाऊ. पण आता जे BTU पर आवर ERSH जे घेतलं आणि हा फॉर्म्युला जो इथे वापरला, डेल्टा टी डिग्री फॅरनहाइट, आपण पुढे डिटेल धरू. तर हे जे काही CFM येतं, ह्याचं नाव आहे डिह्युमिडिफाईड CFM. म्हणजे कॉइलवरनं हे एअर जेव्हा पास होते, एवढं हँडल इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट हँडल करण्यासाठी या टेम्परेचर डेल्टा टीला जर आपण हे केलं, एवढा डेल्टा टी मेंटेन करायचा असेल, एवढं लोड काढायचं असेल, तर आपल्याला एवढी ह्युमिड एअर क्वांटिटी आपल्याला कॉइलवरनं पास करायला लागते. दॅट इज नोन एज ह्युमिडिफाईड CFM. ह्युमिडिफाईड का CFM? कारण आपण त्याला 50 डिग्री सेंटीग्रेड, आपला जो ADP आहे, एप्रेटिस ड्यू पॉइंट, तो एप्रेटिस ड्यू पॉइंटवर आपण त्याला कूल करतो. तर आता या केसमध्ये आपण त्या मागचं एक्झाम्पल जर पाहिलं तर हा डेल्टा टी जो आहे हा काय असायला पाहिजे, आपल्याला रूम मेंटेन करायची आहे 75 डिग्री, 75 डिग्रीचा रूम मेंटेन करायची आहे आणि ADP आहे 50. तर 50 डिग्रीची एअर आपण रूम मध्ये टाकतो आणि आपल्याला ती मेंटेन करायची आहे 75. ओके, त्यामुळे डेल्टा टी काय झाला, 75 - 50 म्हणजे 25.
ह्याला म्हणतात डेल्टा टी. बरोबर, 75 - 50 मला 25 डिग्री फॅरेनहाइटने मला हे करायला पाहिजे एअर क्वांटिटी काढण्यासाठी. लेट अस कॅल्क्युलेट. आपण एक्झाम्पल घेऊ एक, त्याच्याने आपण करूच कॅल्क्युलेट. पण आपण एक थोडस एक एक्झाम्पल घेऊ. एक 12,000 BTU पर आपण घरून चला. किती येईल हे 12,000 BTU? आपण समजा 12,000 BTU धरलं, भागीला 1.08 भागीला 25, किती CFM आलं हे? 444 CFM. एवढं CFM मला लागतं ह्युमिडिफाईड CFM. पण ह्याच्यामध्ये अजून एक थोडासा कॉम्प्लिकेशन असे आहे की हा जो डेल्टा टी फॅरेनहाइट जो 75 - 50 जो आपण धरलाय, त्याला ऍक्च्युली म्हणतात ड्युमिडिफाईड राईज. ड्युमिडिफाईड राईज का? कारण काय, 50 डिग्रीचं 75 होत आहे. इट इज रायझिंग दॅट वे. सो याला म्हणतात ड्युमिडिफाईड राईज. तर 75 - 50 20 घ्यायला पाहिजे का तो? ऍक्च्युली नाही. तो का नाही 20 घ्यायला पाहिजे? त्याचं कारण असे, लेटेस्ट से माझं रूम टेम्परेचर आहे 75 डिग्री फॅरेनहाइट. म्हणजे ही कॉईल आहे माझी. कॉईलला माझा 75 डिग्री फॅरेनहाइटचं टेम्परेचर आलं आणि कॉईलचं टेम्परेचर 50 डिग्री आहे. तर मला थ्योरेटिकली माझं इथे 50 डिग्री फॅरेनहाइटच यायला पाहिजे. बरोबर, म्हणजे हा 20 डिग्रीचा मला डेल्टा टी मिळायला पाहिजे. ट्वेंटी फाईव्ह. पण तसं होत नाही. का नाही होत? कारण यामधलं सर्टन अमाऊंट ऑफ एअर जे आपण म्हणतो बायपास होते, जी बायपास होते ती डायरेक्ट येते इकडे. ती 75 डिग्रीचीच येते डायरेक्ट. त्यामुळे हा 50 राहत नाहीये माझा. तर तो किती राहतोय? तो किती राहतो आपल्याला माहिती नाही. लेट अस से थ्योरेटिकली 75 तो किती असायला पाहिजे? याचं टेम्परेचर काय असायला पाहिजे? 50 तर कमीत कमी असायला पाहिजे. प्लस आता बायपास फॅक्टर समजा माझा लेटेस्ट से 0.5 माझा बायपास फॅक्टर असेल. 1 मायनस नाही, बायपास फॅक्टर 0.5 माझा बायपास फॅक्टर असेल आणि माझा 0.85 1 मायनस बायपास फॅक्टर असेल. म्हणजे काय की 100 CFM यातनं पास होते, त्यातनं 85 मी ट्रीट करून टाकतोय, पण 15 मी अनट्रीटेड पाठवतोय. म्हणजे काय की माझं टेम्परेचर किती? 50 डिग्री इंटू 0.15 मल्टिप्लाइड बाय 75 - 50. 25 डिग्री व्हायला पाहिजे होतं माझं, पण नाही होते. त्यामुळे माझं किती होते टेम्परेचर? 25 डिग्रीचा 0.515 कर बरं. 3.75 म्हणजे हा होतो 53.75. म्हणजे माझं 50 डिग्री मिळायला पाहिजे होतं मला, पण होतं काय 53.75 मिळतं. मग माझं या कॅल्क्युलेशन मध्ये चुकतंय ना. मग हे हाऊ टू काउंटर इट, हाऊ टू हे. मग मी काय करीन सर, मला जर हा इफेक्ट 50 वरच ठेवायचा असेल किंवा मला हा इफेक्ट नलिफाय करायचा असेल, मला माहिती 15 बायपास होते आणि माझं 850च कूल होते, पण मला 100 कूल करायचंच आहे. तर मग मी काय करीन, मी 100चं 115 समजा मी पाठवलं, 100चं मी 115 पाठवलं, CFM मी जास्त वाढवला, तर काय होईल? मला जेवढी पाहिजे तेवढं मी कॉईल वर्कर उरलेलं अनट्रीटेड येऊ देईल. म्हणजे ही क्वांटिटी 440 ह्युमिडिफाईड CFM ची जी झाली ती तेवढी वाढायला पाहिजे. ती कितीने वाढायला पाहिजे? तर हा जो ह्युमिडिफाईड राईज आहे, हा जो 75 - 50 25 झाला आहे, ह्याला 1 मायनस बायपास फॅक्टरनी म्हणजे 0.15 डायरेक्ट मल्टिप्लाय करायला पाहिजे.
नाही किती सॉरी 0.85 नी 1 मायनस 0.85 नी म्हणजे किती झाला हा 21.25 म्हणजे मी 25 डिग्री जो डेल्टा टी धरतोय तो मी 25 डिग्री न धरता 21.25च जर मी धरला तर माझा जो ड्युमिडिफाईड CFM आहे ते मी जास्त पाठवीन. हा म्हणजे काय झालं थोडक्यामध्ये माझा जो फॉर्म्युला येतोय स्पेलिंग मिस्टेक तुम्ही करून घ्या. ड्युमिडिफाईड CFM इज इक्वल टू म्हणजे मला जी क्वांटिटी येते ते ड्युमिडिफाईड CFM इज इक्वल टू इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट लोड डिवायडेड बाय 1.08 डिवायडेड बाय 1 मायनस बायपास फॅक्टर मल्टिप्लाइड बाय रूम टेम्परेचर जे मेंटेन करतोय ते मायनस ADP. हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला झाला. या फॉर्म्युल्याने अमाऊंट ऑफ एअर जी किती टाकण्याला लागणार आहे पंपिंग करायला लागणार आहे सिस्टम मध्ये ती कॅल्क्युलेट करता येते. एनी डाऊट? नाही सर. क्लिअर आहे एकदम? हो सर. एक एक्झाम्पल पाहू आपण. इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल लोड हे आहे 2,40,000 BTU पर आवर. लेटेंट लोड आहे इफेक्टिव्ह BTU पर आवर 12,000 BTU पर आवर. (75°F) की रूम कंडिशन है. (50% RH है. ओके.
6 रो डीप कॉइल आहे. लेट अस फाइंड आउट द CFM. करा प्रयत्न थोडा, पाहू. नाही जमलं तर आपण परत करू. बायपास फक्त धरायला लागेल. सर ते बायपास फॅक्टर विदाउट स्प्रे 8 fins per inch 0.08 to 0.18 आहे. तर त्याला 0.1 नाही, कन्सिडर बायपास फक्त 6 रोला काय दाखवतोय? 0.08 to 0.18. तुम्ही 08. मग तुम्ही त्याच्या इन बिटवीन पकडून घ्या ना, एव्हरेज काहीतरी 0.05 पकडा. ॲझ्युम दॅट 0.05. 6 रोची कॉईल बायपास तुम्ही 0.05 ने कॅल्क्युलेट करा. हम्म? 11 एडीपी किती आला? एडीपी 54 येतं. 0.952 4.6 घेतोय सर. हां.
55% RH, 75 डिग्री फॅरेनहाइट, 0.952. ADP किती आलं? 54. तर 11,466 सी येते मला. 11,460. ओके, ठीक आहे. आता नाव कोणीतरी एखादी बाकीच्या लोकांसाठी सांगा मला, जर काही कुठले अडलं असेल कुठे तर. ERSH किती आला प्रत्येकाचा? 0.95. 0.952 किंवा जे काय असेल. हा आला सगळ्यांचा? ऋषिकेश तुझा आला का ERSH एवढा? ऋषिकेश, आनंद, आज तुम्ही दोघं आहेत ना ते दोघं? ऋषिकेश आणि आनंद भालेराव आहे ना? तेच सर आहे. मग आला का तुझा ERSH आला 0.952? हो सर. अच्छा, मग आता या ERSH ला रूम कंडिशनला तुझा ADP किती केला सिलेक्ट तू? काढला का? सर हे पूर्ण समजून घेऊ ना आपण स्टेप बाय स्टेप. कारण माझ्या मध्ये तर गॅप पडला होता ना. हा, ठीक आहे ना, समजून घे. काय तुला काय अडचण आहे? हा 0.952 कसा आलाय समजायचंय का? हो सर. हा 0.952 कसा आला लक्षात येतोय का की नाही? हा तो नाही येते म्हणजे त्याचा काय फॉर्म्युला तिथूनच सुरुवात आहे. हा, मग आता फॉर्म्युला पहा. 2,40,000 BTU पर आवर सेन्सिबल लोड दिलाय आपला रूम सेन्सिबल. हॅलो, इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल आपण दिलाय 2,40,000 बरोबर. इफेक्टिव्ह रूम लेटेंट लोड दिला 12,000. तर आपल्याला ESH रेशो काढायचा, तर 2,40,000 भागीला टोटल लोड करायचा आपण 2,40,000 प्लस 12,000. हे जर केलं तर 2,40,000 भागीला 2,52,000 या दोघांचा जर रेशो काढला तर तो मिळतो तुला 0.952. बरोबर, हे आलं लक्षात? ओके. आता आपण तो टेबल रेफर केला ज्याच्याने आपल्याला ADP काढायचा आहे. तर आपल्याला ERSH मिळालाय. तर आपण आता आपली रूम कंडिशन आहे 75 डिग्री फॅरेनहाइट, 55% RH. या दोन कंडिशनला या ERS ला म्हणजे 0.95 ला जर तू ADP पाहिला, ADP जर सिलेक्ट केला खालचा, तो किती येतोय कोणी सांगायचं? 75, 55, 75, 78 आणि 73 बंद घ्यायचा का मग? एक मिनिट, 50% RH, सॉरी 55 नाही, 75 50 ला 0.952 ला पहा किती येतोय. तो 74चा 48 येतो, मग 49 घ्यायचा का? नाही 74 नाहीये, 75 आहे ना टेबल मध्ये. 75 आणि 50 आहे ना. अच्छा, 75 मध्ये बघितलं आपण, 75 मध्ये 50 मध्ये 50 ला बघ, 50 ला. ठीक आहे. आता 0.92 आणि 0.84 च्या मधला कुठला तरी एक घे. तर 54 आणि 52 मधलं काहीतरी आपल्याला धरावं लागेल. ओके. कुठला धरशील तो? 54.5 धर, 55 धर, काय 50 नाही, 52.3.
2 आहे आणि 1 आहे त्यामध्ये 8 चा डिफरन्स आहे आणि त्याच्यामध्ये 1.2 चा डिफरन्स आहे. 1.2 डिवाइड बाय 8 म्हणजे एका डिग्रीला 0.15 मग किती आलं तुझा? 54.4. आपण आता 54.45 धरू, 54.5 धरू सगळ्यांसाठी. हा एडीपी धरू आपण 54.5. आता थोडा कमी जास्त होऊ शकतं, ते अशातला काही भाग नाहीये. ओके. आता सीएफएम काढायचा आहे. सीएफएमचा फॉर्म्युला काय आहे? आपल्याला इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट लोडच घ्यायचा आहे फक्त. ओके, तर तो आहे 2,40,000. बरोबर, हे लक्षात घ्या. हम्म. भागीला आपल्याला काढायचं हा फॉर्म्युला वाला 1.08. आता आपल्याला 1 मायनस बायपास फॅक्टर घ्यायचा. आता 6 रो डीप कॉईलचा तुम्ही टेबल पाहिला तर 6 रो कॉईलच्या डीप टेबल मध्ये आपण मी सिलेक्ट केलाय समजा आता 0.05 बायपास फॅक्टर केलाय. ओके, 1.08 1 मायनस 0.05 हा बायपास फॅक्टर. आणि नंतर काय, रूम टेम्परेचर मायनस एडीपी. रूम टेम्परेचर किती आपण करतोय 75 आणि एडीपी किती आहे 54.5. म्हणजे 2,40,000 डिवायडेड बाय 1.08 डिवायडेड बाय 1 मायनस बायपास फॅक्टर मल्टिप्लाइड बाय 75 मायनस 54.5. हे इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर याची फिगर जी येते 11,410. एवढी क्वांटिटी ऑफ 11,410 क्वांटिटी ऑफ क्युबिक फीट ऑफ एअर पर मिनिट आपल्याला सर्क्युलेट करायला लागेल. ते या कंडिशन मिळतील आपल्याला. ओके सर, थँक्यू. फक्त एक कटारे साहेब, विचारायचं एनी डाऊट ऑन दिस? ओके सर, बोला. ओके. एक्सक्यूज मी सर, कापसे हा, बोला. ते बायपास फॅक्टर जे तुम्ही म्हणता ना 6 रो डीप कॉईल, त्याच्यावर आपण पाहिलं तर विदाउट स्प्रेज अँड विथ स्प्रेज, मग त्यातला कुठलं पकडायचंय? विदाउट स्प्रे करा. आपण स्प्रे करत नाही ना कॉईलवर. आपल्या पाणी आपण स्प्रे करत नाही ना. पाणी आतमधनं चाललंय ना आपल्या कॉईलच्या. 8 पिन्स आणि 14 पिन्स, त्याच्यातलं कुठलं घ्यायचं नेमकं? कसं आज दोघांच्या मध्य घ्यायचा. 8 आपल्या आपण साधारण 12-13 पिन्स घेतो असतात आपल्या. हा, दोघांच्या मधला घ्यायचा. आता 0.08 पेक्षा थोडासा पुढे थोडा कमी करायचा 0.08 पेक्षा. तो आता 0.08 दाखवलाय ना त्यांनी. किती दाखवलाय? नाही, आता 1 पिन्स मध्ये आहे 0.06 to 11, म्हणजे 0.11 असेल. विथ स्प्रे नाही, विदाउट स्प्रे. 0.08 ते 0.1 येते. ओके. तर मी तो अंदाजाने 0.05 पकडलाय. तो कमी पकडला का मी? मला तेच विचारायचं होतं. 8 फिन्स पर इंच लिहिलेलं आहे आणि 14 फिन्स पर इंच लिहिलेलं आहे, तर त्यातला कसं कन्सिडर करायचं का कुठलाच घ्यायचं आपल्याला? आपल्याला 12चा पाहिजे. आपल्याला 12चा पाहिजे तर आपण पुढचा घ्यायला पाहिजे. म्हणजे मी कुठला धरला माहिती का? 0.01 to 0.06 हा फॉर्म्युला धरला. 14 फिन्सचा धरला मी समजा. ओके. म्हणून मग मी त्याच्या मधला थोडासा हे करण्यासाठी तुम्ही तो 0.06 पण धरू शकता, 0.06 पण धरू शकता, 0.01 पण धरू शकता. दॅट इज अप टू यू टू डिसाइड. हे काही फिक्स नाही. हा बायपास फॅक्टर तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवू शकता. 0.06 ही ठरवू शकता तुम्ही. हा परत एकदा व्हेरीफाय करावा लागतो मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा कॉईल डिझाईन करता तुम्ही. हा टेबलवरनं तुम्ही सिलेक्ट केलेला आहे आता. पण जेव्हा तुम्हाला डिझाईन जेव्हा होईल तो बायपास फॅक्टर परत रिकॅल्क्युलेट करायला लागतो, चेक करायला लागतो कॉईलचा. आणि मग परत कॉईल हीट लोड चेक करून परत ते मॅन्युफॅक्चररच्या हिशोबाने आपल्याला थोडंसं करेक्शन्स किंवा अल्टरेशन करावं लागतात. ओके सर, थँक्यू. हा, 300 to 700 पर्यंत 0.1 to 0.06 700 velocity असेल किंवा 0.06. हा, आणि त्याला एक दुसरा पण पॉईंट त्यांनी दिलाय, व्हेलॉसिटीचा पण दिलाय 700 fpm. आपली एवढी व्हेलॉसिटी नसते. आपण जनरली कॉईल वरची जी व्हेलॉसिटी असते ती 500च्या पुढे जात नाही. आपण 500 फीट पर मिनिट या व्हेलॉसिटीनेच आपलं एअर फ्लो असतो कॉईल वरचा.
याच्या पुढे गेलं तर काय होईल, पाणी कॅरी ओव्हर होतं. जे कंडेन्सेशनचे ड्रॉपलेट आहे ते कॅरी ओव्हर होतात, सिस्टम मध्ये पाणी येऊ शकतं. म्हणून आपण 500च्या वरती जात नाही. आणि मग म्हणून तुम्ही जो पाहताय तो 0.06 वगैरे जो ते दिला हायर साईडला दिलेला आहे, 700 CFM ला दिलेला आहे तो बायपास फॅक्टर. तर 500 CFM ला तो अजून कमी होईल. अलग लक्षात. तर वेलॉसिटी हा फॅक्टर सुद्धा महत्वाचा आहे, नुसता फिन्स महत्वाचा नाही. तिथे वेलॉसिटी पण मेन्शन केले असतील ना त्यांनी. आहे ना ओके सर. ओके, थँक्यू. 300 ते 700च्या मधला आपण, म्हणून मग मी तो 0.505 घेतला होता. आता आपण ड्युमिडिफाईड CFM काढून झालेला आहे आपल्याला. आता आपल्याला टनेज पण माहिती आहे. त्याप्रमाणे मग आता पुढच्या प्रोसेस आपले सुरू हे होतो. आपण आता पुढच्या या कमिंग सेशन्स जे असतील पुढचे, त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअल हीट लोड कॅल्क्युलेशन 1-2 करू आपण डिटेलमध्ये. एखादा सॅम्पल स्टडी पण तुम्हाला दिला जाईल, त्याप्रमाणे तुम्ही करा तो स्टेज हे. पण आता फक्त कन्क्लूड करायच्या आधी आपल्याला याच्यामध्ये जो ग्रँड टोटल हीट जो आहे, असे कुठले लोड आहेत की जे कॉइलवर येतात पण रूम मध्ये येत नाही, ते आपण स्टडी केलेले आहेत मागे. तरी पण एकदा परत आपण पाहून घेऊ. एक लक्षात घ्या, बेसिकली आता मी तुम्हाला सांगतो ग्रँड टोटल हीट मध्ये काय काय ऍड होऊ शकतो. जो रिटर्न डक्ट असतो बऱ्याच वेळा. सर निर्मिशे सर 11:46 झालेत. अच्छा, ओके. आपल्याला 12ला सुरू करायचं ना. हो, 12ला सुरू करायचं. ठीक आहे, 1 मिनिट फक्त. हो चालेल. रिटर्न डक्टचा जो लोड असतो तो आपल्याला ग्रँड टोटल हीट मध्ये जातो. प्लस आपला चिल वॉटर सिस्टम असेल तर चिल वॉटर सिस्टम मध्ये आपण पंप वापरतो. पाणी पंप करतं, पण ते पाणी सर्क्युलेट करत असतो. त्या पाण्याचं टेम्परेचर वाढू शकतं 1-2 डिग्रीनी सुद्धा, 0.5 डिग्रीनी सुद्धा. तो जो लोड आहे तो म्हणजे लोड ड्यू टू पंप, चिल वॉटर पंप, हा सुद्धा तुम्हाला हँडल करायला पाहिजे. म्हणजे हा ग्रँड टोटल हीट मध्ये जातो. हे 2 मेन लोड जातात. आणि फॅनच्या पोझिशनिंगवर सुद्धा असतं. मी मागे सांगितलं असतं तुम्हाला, ही AHU आहे आणि हा कॉईल आहे. समजा हा माझा ब्लोअर इथे आहे आणि तर मी हा ब्लो थ्रू करतोय. आय एम ब्लोईंग द एअर थ्रू द कॉईल. तर एक लक्षात घ्या, कॉईलच्या आधीचा जो काही लोड आहे तो ग्रँड टोटल मध्ये जातो आणि कॉईलच्या नंतर जो लोड आहे तो रूम मध्ये जातो. म्हणजे हा माझा नॉर्मल फॅन ड्रॉ थ्रू असता असं, म्हणजे जे नॉर्मली असतात 90% असा आम्ही फॅन हवा मी सक करतोय कॉईलवरनं, दिस इज नोन एज ड्रॉ थ्रू. आणि आत्ता आधीचा दाखवला, दिस इज नोन एज ब्लो थ्रू. टोटल सिस्टमचा टनेज कधीच कमी होत नाही. कॉईलची कॅपॅसिटी नेहमी सेम राहते. लक्षात घ्या, परत सांगतो मी, चिल वॉटर कॉईल वापरा, DX कॉईल वापरा. कॉईलचा लोड हा टोटल लोडला हँडल करायला लागतो. फक्त ड्युमिडिफाईड CFM मध्ये रूमचा लोड जर बदलला तर ड्युमिडिफाईड एअरची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते. तर ग्रँड टोटल हीट मध्ये रिटर्न डक्टचा लोड ऍड होऊ शकतो, लोड ड्यू टू चिल वॉटर पंप होऊ शकतो आणि फॅनच्या ओरिएंटेशननी सुद्धा ग्रँड टोटल हीट मध्ये फरक पडू शकतो. तर हे काही असेल तर तुम्ही स्टडी करा, पुढच्या डिटेलमध्ये करू. आज आपल्याला इथे थांबावं लागेल कारण आता पुढचं सेशन आपल्याला सुरू करायचं आहे. आता पुढचे 2-3 सेशन आपण याच्यावर ऍक्च्युअल प्रॅक्टिस हीट लोडची करू. ओके.